हॅलो दत्त्या, आज ओपनला दुरी फिक्स आहे बघ. काय असं नसेल तेवढं लावून टाक. मटक्याच्या पायात अख्खं घर फुकलं तरी अक्कली नाही बाबाला. अरे दत्त्या, आपण सांगितलं आकडा अजून कधी फेर गेलाय असं कधी झालंय का? हे फोन ठेवतो मी, तू ये पप्पाच्या टपरीवर बोलू तिथं. चालला वाटतं पुढारी गावात लोकांच्या चपल्या उचलायला. ए लय माझ्यावरचा नवरा व्हायचा प्रयत्न करायचा नाही शिव्या खायचं सकाळ सकाळी. एवढ्यातच बघून घ्यायचं आहे. एवढाच रागी तू तर घरातली कामं करावी ती जरा. मग हा दिवस उगवलं नाही तर वर चालला लगेच पायात भिंगरी बांधल्यावर गुरु फिरायला. लय मला ज्ञान पाजायचं नाही कळ. ही दिसतंय नाही माझ्या नावावर आहे. मला जर अक्कल शिकवाय गेला असा तर एकाच दिवसात फुकून टाकीन. हे बाब्या, चावी दे गाडीची. कशाला पाहिजे? अरे कशाला म्हणजे मला गावावर जायचं आहे. आणि तुम्ही गाडी घेऊन गेले होते दुधाच्या केटल्या का डोक्यावर घेऊन जाऊ काय मी? हे बाबा, तुझ्या नादाला कुणी लागावं? तो आम्ही त्या आईच्याच हातावर हात मारलायस. जा तुम्ही चालत, मला देवान दिलेत 2 पाय, पण तुम्हाला धावतो एक नाही दिवस येईन का माझा पण. काय ते शाक मावशन दूध आणून दिलं का ग? नाही यार अजून. बरं बर बर. काय झालं का मोजून? हा झालं बघ. किती भरलं? अरे चाकू मावशीचं 5 लिटर आहे आणि आपलं 6 लिटर आहे. बरं जा पटकन. कार बापे, घरी दूध घेऊन पाय मोडतात काय तुझं? काय लक्का शिवा, तुला एवढं कळ नाही तेवढीच माझी एनर्जी वाचत नाही. लय हुशार आहेस का तू? हायच की मग हुशार, कोई शक. बस दूध दूध. काय लक्का हाक मारते तोंडात तावता नसल्या वाणी. मी बघ कशी हाक मारतोय ती. दूधवाले मलईवाले आलेले आले, दही ताक लोणीवाले दूध. बाप येडायच कर तू. काय आबरू घालतोस काय माझी? हे काय लक्का, मी कुठं तुझी आबरू घालवतोय? मित्र उलटला का तुझं प्रियावर इम्प्रेशन पाडायला मदत करतोय ती. असं भांगरवाल्याने आवाज देऊन ती काय इम्प्रेस होणार आहे काय माझ्यावरती? तर तो जास्त भिकारत मुळे ना ती चिंची मी तुला भाऊ देत नाही. चांगलाच आवाज दिला होता की. दूधवाले दूधवाले ओ आगरी. हाय दूधवाले. बाप्या हसाय काय झालं रे? दूधवाल्याला दूधवाला म्हणणार नाही तर काय पंक्चरवाला म्हणूय?
तोंड काय बघतोय दूध दे. आणि बाप्पे तिला म्हणाव कुठलाच धंदा छोटा नसतो. तो म्हणतोय कुठलाच धंदा छोटा नसतो. बाप्प्या कुणाच्या धंद्याला मी नावं नाही ठेवली. फक्त तुझ्या मित्राला सांग दूध टायमावर आणून द्यायला. ही म्हणत्या उद्यापासून दूध टायमावर घेऊन ये. बाप्पे तिला सांग तिच्या घरी दूध वाढायला यायच्या आधी आहे ना दादांच्या घरी वाढून यायला लागतंय. तरी मी प्रयत्न करीन. बघू आता उद्या. बस अण्णा ए अण्णा मावा दे की जरा. मी काय फुकाट वाटायला बसलोय काय मावा इथं खायला का अण्णा. नुसता मावा तर मागितलाय तुझी अख्खी प्रॉपर्टी नाही मागितली. जरा माणूस की जपाला का जाताना तेवढंच संघ घेऊन जायचं आहे. हा कधी येतो मी तुम्हाला हुडकतो. का रे येतच आहे की आपल्या रेशन कार्डाचं काम करायचं एवढं. रेशन कार्डाचं काम. अरे ते काम केल्याशिवाय होणार आहे का. हा सरकारी काम अशी सजासजी आणि फुकटात होत नसते. ती मॅडम 2000 रुपये मागत्या. आज जाऊया का पंढरपूरला. पैशाची आहे का तयारी. जेवण देणार का मला. जेवण ना नाही तोंडाची नुसती लाग घ्यायला लावशील बघ. चल मग. आबाचा फोन. आबा बोला की. हाय की निवांतच आहे. कोणाचं नांगरायचं होतं. बर बर येतो की. हा हा येतो येतो. आज काय कॉलेजमध्ये मनच लागलं नाही ग. उगाच आली असं वाटायला. तुझं कॉलेजमध्ये मन लागत नाही, तुझं घरात मन लागत नाही, तुझं अभ्यासात मन लागत नाही. तुझं मन नेमकं लागतंय कुठं ग. मन कुठं तर दुसरीकडे गुंतलंय ग म्हणूनच लाग नाही. मला नक्कीच आवडलं असतं ग दुसऱ्या कशात तर मन रमवायला. पण तसला कुठला सॉलिड पॉइंट घावलाच नाही अजून. अरे चंपू बाबू तू चंपू. अवघड. हा कसला सॉलिड पॉइंट आहे बघ मन गुंतवण्यासारखा. जा की मग गळ्यात पड जा. चल ग वंदे चल. अहो थांबा की. लयच गडबड राव तुम्हाला घरला जायचं. हां आता आम्ही तुम्हाला बघून आमची वाट डावलून इकडं आलोय आणि तुम्ही आम्हाला बघून वाट बदलून चाललाय. सरासरी अन्याय बरं का आमच्यावर. चला ग. अहो काय ही आम्ही काहीतरी महत्वाचं बोलतोय. काहीतरी प्रेमाचं सांगायला लागलोय. हां नाही ऐकताच चाललंय. बरं असू द्या. कवा देताय आमच्या बाजूनं तुमच्या मनाचा कौल. ह्यो आहे माझ्या मनाचा कौल. आणि 1 मिनिट तुला जेव्हा केव्हा बी वाटेल ना माझ्या मनाचा कौल जाणून घ्यायचा तेव्हा माझ्या मनाचा कौल ह्योच असेल. लक्षात ठेव. आला मोठा. लागलंच नाही लागलंच नाही लागलंच. अगं प्रिया तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही. डायरेक्ट त्याच्या कानाखाली मारली आणि तुला ती काय साधं सुद्धा पोरगं वाटतंय वय. पुरीनं कानाखाली मारली म्हणून गप बसायला. अगं ती लय जिद्दीला पेटलेलं पोरगं आहे.
असं तुझा पिच्चा सोडत नाही बघ आता. पेटलं तर पेटू दे जिद्दीला. जशाच तसा जागच्या जागी उत्तर दिलं नाही ना तसल्यांची जिरत नाही. आणि हो, इज्जतीला भिवून गप बसला ना सगळं आपल्या चांगलं येतंय. अगं प्रिया, पण आपली परिस्थिती आहे का तशी तुमच्या 2 हाताला 4 हात लावण्यासारखी? आपल्यासारखी फक्त परिस्थितीचा भाव करूनच आजपर्यंत गप बसल्यात. परिस्थितीला 4 हात करायला परिस्थिती कशाला लागते ग? फक्त आपल्या अंगात बक्कळ हिंमत लागते. तू त्याला कानाखाली मारली पण आम्हालाच भ्या वाटतंय बाया. तुम्ही नका टेन्शन घेऊ. त्यांची लायकी दाखवायला प्रिय आहे की एकटी खंबीर. दादा नांगूर लागतोय का चांगला? का अजून खाली घेऊ? नाही बरोबर लागलाय, काय अडचण नाही. आपण कधी कोणापासून काम करतच नाही ना. आणि तुम्ही जेवढे पैसे देताय तुमच्या समाजासारखं काम झालं तर बरं वाटतंय ना. तुझं बरोबर आहे रे, पण मागच्या वेळेस नागर लावला होता एक जणाचा. आता ते नागरतय का खुरपतय हेच काय कळत नव्हतं. अहो त्यामुळे इथं उभं राहून काम करून घ्यायचं असतंय. बरं तात्या, थोडं पाणी आणा की प्यायला. कसाला कोरडा पडलाय. पाणी प्यायचंय काय? या लवकर घेऊन. चालू तुझं? हा, हे काय करतो की. हे शिकाऊ ट्रॅक्टर ड्रायव्हर, पाणी आणलंय का ताण जिरली? पाणी आणलंय वय? नाही, माझ्याला घेऊन थांबले सर्वी. तू ट्रॅक्टर कसं चालवतोय बघायला. आणखी मग इकडे खाली उतर आणि येऊन पे. त्या ढेकळात सगळं पाणी सांडते. उतर. तात्या पाणी घेऊन आणणार होतं. मला वाटलं तू आठ घेऊन थांबली तिथे. तू किती बाजिंदा आहेस ना ते चांगलं माहित आहे मला. तुझ्या घरच्यांपेक्षा मी तुला जास्त ओळखले. काय ओळखलंयस? ते बहिणी घेऊन येणार होते म्हणा. खोटारडा कुठला. जाते मी. एवढंच ओळखलंय? यात निष्कर्ष काय लागला मग? ते वेळ आल्यावर कळल की. सांगते वेळ आल्यावर. वेळ आल्यावर? होय. किती? 1 दिवस, 1 महिना, 6 महिने? वाट बघा आयुष्यभर. हो बाहेराव, बाद झाले आजच्या पुरतं. घरी चला. सोड. काय जास्त झाले? बायाराव म्हणतात मला. बायाराव 12 का ना 12. सगळ्या कशात घालून एवढा मोठा कोटा या बायारावचा. मला कानाखाली मारते वय. जाऊ द्या बाहेराव. तिथं चालले 13 पतले राहणे समजता. जाऊ दे. तू भर भरतो बाळासाहेब थांबतो. अरे तुझी कुठं माझी भार. सॉरी. काय म्हणलं? ती लई 13 पतले राहणे समजते. हो जाऊ द्या. 13 पतले राणी असू दे. किती 13 पतले राणी. हा बायाराव 52 पतला एक्का कळलं काय? हो तात्या, कोण आहे का? आहेत का तात्या? कोण? बाहेराव. कसं काय येणं केलं? लय दिवसातनं वाट चुकली. अहो तात्या, कवा कवा वाट चुकवावी लागते. सारखं सारखं त्याच वाटेनं जाणं बरोबर नसतंय. ते आबासाहेबांना सांगत होतं परवा दिवशीच नागरिक पैसा आणणार म्हणून आलतो. मग फोन करायचा. एवढा कशाला त्रास घेतला? घरी आणून दिला असतील पैसे तुमच्या. म्हणून फोन केला नाही तुम्हाला. अहो आम्ही फोन करणार, तुम्ही घरला आणून पैसे देणार. तुम्हाला त्रास आहे का नाही? हां म्हटलं आपणच जावं. तेवढा तुमचा पाहुणचार पण लाभायचं. आमचा पाहुणचार चालेल का तुम्हाला?
हाय का आता तात्या न चाला काय होतंय? अहो तात्या माणुसकीची व्याख्या आम्ही श्रीमंतामध्ये गरिबामध्ये कधीच विभागली नाही बघा. हा पण आता चहा पाण्याचा आता नको येतो पण नका तरी. पप्पा आत्तीचा फोन आला. बरं ते शर्टच्या खिशात 2000 रुपयात तेवढं ते आणून नाही जर राहिले. फोन आला जरा फोन बघतो. हां हां हा बोल की ग. नोटा कडक आहे त्या नोटावाले एक दिवशी स्वाद चाकून बघायला लागतोय. नोटांचं काय माहित नाही पण नोटावरीचा स्वाद मात्र लय कडक आहे. सहन नाही व्हायचा तुला. एकदा बघितलंच नव्हता कडकपणा का अजून एकदा बघायची इच्छा आहे? आवडती शिकार करणं आमचा खानदानी परंपरा आहे. आणि त्यात सावधान किती भुलकावणी देऊ द्या झडप घातल्याशिवाय सोडत नाही. अरे कोल्ह्या कुत्र्याची शिकार करणं म्हणजे तुमची परंपरा. हे वाघिणीची शिकार करणं कुणाचं बी काम नाही. जमणार नाही तुला भैयारा. तात्या जातो. बरं बरं येतो चहा प्यायला परत. भैयाराव कशी आहे हो आम बिन पाण्यातली? रस्त्यानं चालायला लागल्या पण अशी वाटत्या की पाण्यातच सळसळायला लागले. अरे होय की का पण मिट्या मला कधी कधी असा प्रश्न पडतो की यार हे पाखरू या भैयाराच्या नजरेचं चुकलं कसं काय? भैयाराव तुम्हाला फक्त प्रिया वहिनीच दिसतात. दुसऱ्या कुठल्या बी पाखरावर तुमची नजरच जात नाही ना. खरं आहे राव तुमचं. त्या प्रियानं काय जादू केले माझ्यावर काय माहिती. दुसरीकडे कुठं हात मारायचं म्हणच करत नाही. पण भैयाराव इमर्जन्सीला स्टेपनी म्हणून चालते की. स्टेपने म्हणून चालतंय बरं काय पण नको यार. आता बघतो प्रिया आणि प्रियाच्या शरीराला नाही येणार. आली आली तू ए भिंगरी कुठं झाली घर घर करत? हा भैयाराव भिंगरी नाही हो तिथली आहे ती तिथली. अरे घर घर करत नाही बुरबुर उडत चालल्या. तिथली आहे होय. मग आपण कोण रे? आपण गंध वेडे भाऊ रे. हसा की हसा. आता का शांत बसला? कर्नाटकात काय गेले का तिघांच्या पण? अहो भैया साहेब हे का बे मूर्ख कुठला चापडच देन. तुम्हाला काय लाजायचं वाटतं का नाही? काय पण काय बोलता? कसली फुगली बघ किती म्हशीवानी. आणि आता काय बोललं का नाही? शिंगावर गेली शिंगावर. भैयाराव ही म्हस नाही हाडळ आहे हाडळ. आणि हाडळ शिंग मारत नसती डायरेक्ट छातीवर बसून नरडीचा घोट घेत असती. हे अगं अर्थे अगं मस्करी करत होतो आम्ही तुझी. तुला मस्करी पण समजत नाही होय. मस्करी करायची एवढीच हौस आली ना तर घरी जाऊन आई बहिणीची करायची. म्हणजे कसं आहे त्यांचा पण टाइमपास होईल आणि तुला पण मज्जा येईल. ए आरते ए इबलीस तोंडाच्या असं वरडून जर अंगावर आलं ना तर जीभ काढून हातात देईन. कळलं ना? तळ्याला समुद्र समजून लय वाळवळ करायला लागले. आईला तिला पण एक दिवशी फ्राय करून चव चाका लागते बघ. आणू काय तेल? हा आमच्या बी घरी आला तर सकाळ सकाळी रानखंडलेला पैसे मागायला. त्याला बघितलं तर माझ्या डोक्याची शिर आलतं. ते सापाचं मुंडकं कसं ठेचतं तशा चेचा वाटते त्याला. गप बसेल तशी लेस थेर वाढले ते बघतेस. तुला काय वाकडे तिकडे बोलला नाही ना? वाकडं तिकडं घाण तोंडात घाण शब्द बाहेर पडणार ना. चांगलं थोडीच बोलणार आहे. आणि मी पण गप बसती होय. जशाच तसं उत्तर देऊन आले. तशाना तसंच बोललं पाहिजे त्याशिवाय त्यांची जिरत नाही बघ. गप बसलं ना गैरफायदा घेतात. अगं मग त्याचं तेच चालू आहे की आपण घरच्यांना सांगत नाही. उगं त्यांना सांगितलं की टेन्शन येईल आणि वाद होते. मी बघच तरच बघणार आहे. लई जर नाटके वाढलीत ना पप्पांना सगळं सांगून टाकणार. पप्पांनाच त्याच्या घरी घेऊन जाते. बघू काय करतो. हा तसंच कर बघ. लई मस्ती आली त्याला. आरते आरते अगं मग अशी बाहेर का अडवलं होतं? तुला काय करायचंय? त्याला येऊ देच घरी आता. दावती माझ्या काय हाय स्थिती. आहे जाऊ दे की झालं ते झालंय. आणला ना सकाळी कोंबडा परत. तू गप बस. मध्ये बोलू नको अजिबात सुद्धा. तुझ्यामुळे आजपर्यंत गप बसली मी माहित आहे का? आहे ह्याच्यामुळे लोकांना तुझं तोंड दिसतं. दिसू दे दिसलं तरी म्हणू दे मला फटका तोंडाचा आहे म्हणून.
पण मी आज ग बसणार नाही अजिबात. आज कोंबडं नेलं, उद्याच्याला बोकाड नेल, परवा दिवशी जनावर लिन नेऊ दे का? दर खा. हड हड हड. अजिबात सुद्धा पायरीवर चढून यायचं नाही. चालतं व्हायचं आल्या रस्त्याने. का तुझ्या बाच आहे काय? येताना 4 फुलपात्र, 4 तांबीन, 4 थाटले घेऊन आल्यास. हे दिसतंय नाही सगळं माझं आहे. उद्या सकाळ सगळं फोकून टाकेन. ध्यानात ठेवायचं. अरे ह्याच्याशिवाय येतात काय दुसरं? काय यायला पाहिजे? काय यायला पाहिजे? तुला नवरा म्हणून नवऱ्याची किंमत आहे का? माया लेकरं नवरा यायच्या आधी गिरत बसलायचा. एवढं पोट काय अनिवार्य झालं काय तुझं? लोकांच्या बायका बघ जा, नवरा तर वाट बघत बसले जा. आणि तू पोटारती लागून गेलीस एवढी. नवऱ्याला लय काळजी आहे बायका पोरांची म्हणून आम्ही वाट बघत बसतो की. काय केलं? काय काळजी केली नाही तुमची? हा ही अजून राखून ठेवलंय का? ही माझ्या बापानं माझ्यासाठी ठेवलं होतं, मी आता ही तुमच्यासाठी ठेवलंय. लय मला दमात काढायचा प्रयत्न करायचा नाही. हे आहे ग बस की. तू गपचिप खा, मध्ये मध्ये करू नको अजिबात. अजिबात बसायचं नाही इथं. तिकडं कोण घालतंय तिकडं जायचं. अगं कोण घालणार आहे मालू? नको तोंड चालू करू. अगं देवा बामणाच्या साक्षीनं 7 पेरं सगळं धोका चालायचं म्हणून आपण दोघं एकत्रित आलूया. आणि एवढ्या चुकीसाठी एवढी मोठी शिक्षा द्यायला लागल्याची वाढ जेवाय. मला आधी सांगा, कोंबडं का नेलं होतं सकाळी? अगं वाजलंय किती बस. उद्या बिजाडते का नाही? उद्या सकाळ चर्चा करू की. ती विषय लय का नाही. उद्या सकाळ सांगतो तुला. तुझ्यापासून आजवर मी काय दडवून ठेवले काय सांगतो. वाढ जेवाय. हे आहे वाढ जेवाय. अगं बघ की एवढ्या लेकराला ते अक्कल आहे. वाढ म्हणते वाढ की. अगं एवढी रागाला येऊ नको. अगं रागात नको वाढू. धर खा म्हणाव. अगं आपटाय नसते. लक्ष्मी आहे ती. ही एक लक्ष्मी आणि तू दुसरी लक्ष्मी. ह्यातच बघून घ्यावं नुसतं. तू जेवली का ग? होय, साहेब आल्याशिवाय आम्हाला कुठला खायला तवा. मग आता जेव. हे बघ लय तू काळजी करू नको. मी काय हे पैसा वायपट खर्चत नाही. मी ही पैसा आहे नाही त्या खत्रीच्या नावावर शेविंगला ठेवले ते शेविंगला. आणि एक दिवशी नुसतं माझा पत्ता ओपन होऊ दे गे. बघ तुला अशी नुसती सोन्या नाण्यानं मडवतो केसापासून ती पायाच्या नकापातोर. तुझ्याकडे बायका नुसतं असं टका मक्का बघितलं पाहिजे. आणि तू म्हटली पाहिजेस जगा मगा आणि मला बघा. तोंड बघा आरशात मडवणाराच. उद्यापासून जर एक जरी वस्तू घरातली गेली ना तर भात खायला दात ठेवणार नाही. मालो जेवा ग. सकाळपासून जेवली नसची. कर की चालू. जेव मी. गिळा. अगं प्रिया, 9 वाजत आले की आणि शिव अजून दूध कसं घेऊन आला नाही ग? काय माहित बा. तू काय बोलली बिल्ली नाहीच नव्ह त्याला? मी कशाला काय बोलू त्याला आता? पण असं काही करत नाही ग त्यो. वर्ष झालं की रतीब लावून त्याच्याकडं आणि एकदा बी खाडा केला नाही बघ त्याने. पण आज कसा आला नाही काय माहिती. मशीन दूध बीत दिलं नसेल आणि काय होतंय? म्हशीने दूध नाही द्यायला काही एक म्हैस आहे बाई त्याच्याकडं. अगं 2-3 दूध त्या म्हशी आहेत की. होय, मी काय म्हणते आय, तो असं पण कधी वेळेवर येतच नाही आणि आज बी आला नाही. मग आपण काय करूया माहिती आहे का? रतीब बंद करून टाकूया आणि डेअरीतनं घेऊया. डेअरीतनं न ग बाई, डेअरीतलं दूध मिक्स असते. अगं होय मिक्सच असतं या. नको नको तूच जा बरं घेऊन ये दूध त्याच्या घरी जाऊन. अगं तुझं तात्या आत्ता राहणार नाही येतील बघ. जा बाई मी नाही जाणार. तर सोन्याला पाठव. हाय का? सोन्याला पाठव म्हणजे सोन्या तिकडं आणि दूध तिकडं. तुला माहित नाही वय त्याला पाठवलं की तो तिकडंच खेळत बसल. हा अगं जाणत्यापणानं तूच घेऊन ये पटतीशी. जा तात्या आत्ताच येतील बघ माळ्यातनं. जा बरं उठ. शिवा म्हणलं होतं रतीब बंद करणं. खरंच केलं नाही ना रतीब बंद? अगं प्रिया मी काय म्हणते, जा की जा
घरी तवली आणि जा दूध घेऊन मी ये. नाही जाणार बाई. हाय का? मालन मामी का ग का आली? दूध न्यायला आली. दूध न्यायला आणि शिवाय घातलं नाही होय दूध? नाही घातलं म्हणून तर आली. हो का काय हो ही शिवा बी का नाही लय ती सर गोळ्यावणी करायला लागला. शिवा ए शिवा काय काय अरे दूध घातलं नाही होय? प्रिया आली दूध न्यायला. नाही घातलं. काय वरतोड करून नाही घातलं म्हणून सांगतोय आज. हा दूध रतीबाच तुझ्या देण्यात नाही घालायचं रोजचं. आता त्यांनी दूध नेऊन कधी चहा पाणी काय प्यायचा सांग बरं. जाती दूध घाल तिला. प्रिया कामावर जाती ग. बर बर. तेवढी केळीची मोटर चालू कर. हा करतो. शिवा काय कालच सांगितलं ना रे ते बंद करणार आहे म्हणून. काय हिशोब घेऊन आलीस? मला वाटलं हिशोब घेऊन आलीस. अय आता उगाले नाटक करू नको. दूध घाल गपचूप. नाटक करायचं काय कारण आहे? काल मी तुला सिरियसली सांगितलं होतं आणि आज पण सिरियसलीच सांगतोय. मी रे ते बंद केले. जा दुसरीकडनं दूध घे. दुसरीकडनंच घ्यायचं असतं तर तुला कशाला पाणी लावायला आली असती इथं? हाय ना गरज? मला हमपणाने वागायचं नसते माणसानं. हाय गरज आम्हाला बी पण तू पहिला शेकरू नकोस. हे बघ प्रिया, मी आज दूध घालणार परत तू परवा काहीतरी बोलणार. एवढे सगळे उद्योग करण्यापेक्षा मी काय म्हणतोय आपण रतीबस बंद करून टाक. तुझ्या पण डोक्याला ताप नको आणि माझ्या पण डोक्याला ताप नको. हाय आता उगाले पुढचा शेंडा मारू नकोस. दूध घाल मला उशीर होतोय. जा की मग. तुला कोणी थांबवलं? ए आणि इकडे ठीक आहे. चालली पाय आपटत. आता तुझं कसं आहे? तुझं नाव प्रिया नाही तर बिजली पाहिजे होतं. बिजली बघा तो कडकडत असते. बरं आता आली आहेस ना म्हणून दिलंय दूध. उद्यापासून काय करायचं? रतीब काढायचं का बंद करायचं? कर बंद. बघा खरंच बंद करेल. कर कर. आईला वहिनी काय करते त्या? दूध हा बोल की किशा. अहो वहिनी दिसल्या त्या. कुठं? अहो ही काय दूध आणायला आले त्या. थांब थांब आलोच. थांब थांब. या 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 या. ए बाबा इधर. ए मिठा चल. कुठं? अरे चल म्हटलं ना. गाडी काढ. नाही काढत जा. रस्ता काय तुझ्या बापाचा आहे? तेव्हा रस्ता माझ्याच बांध बांधलाय. फक्त डांबरी वाचाय राहिली. होय. वन वे फाईन बसल. परवा कानाखाली काऊन अजून बी तुझी मस्ती जिरली नाही वाटतं. आई ग काय गोड गोष्टीची आठवण करून दिलीस ग. अगं पण ही मस्ती एवढ्यानं नाही जिरणार आहे. त्या मस्तीचा पॅटर्नच वेगळा. दाखवू का तुला कुठला पॅटर्न आहे? पॅटर्न कसा आहे ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. वेळ आली की तो पॅटर्न कसा प्रयोगात उपयोग करायचा ना ते बी माहिती आहे. होय होय. कसा म्हणजे प्रॅक्टिकली की थेरटिकली? ते कळलंच की तुला. आधीच सस्पेन्स फोडून तुझी एक्साइटमेंट संपवायची नाही मला. पण मला आत्ताच बघायचं आहे तुझा पॅटर्न कसा आहे ते. कळलं का तुला माझा पॅटर्न? भैयाराव तुम्ही एकदम मिल्की मिल्की झालाय घ्या.
आता आईला काय सांगू, कुठं गेलं दूध? उगाच त्या जीवनरावच्या नादाला लागली. मी माझं तोंड आवरायला पाहिजे होतं, एवढं सगळं झालंच नसतं. आता आईला कसं सांगू? हा, आईला सांगते ठेस लागली आणि दूध सांडलं. नको, परत खरं कळालं तर मला मार बसत नाही. सगळं खरं सांगून टाकते. 4 शिव्या खायला लागल्या तरी चालेल. कडकडती बिजली, एवढं आश्चर्यचकित व्हायला काय झालं? दूध घालायला आलतो आणि आज बी उशीर झाल्यामुळे सॉरी बरं का. भैया साहेब, काय बी म्हणा, प्रिया वहिनींच्यात लईच करंट आहे बघा. एकदम 440चा झटकाच दिला तुम्हाला. 440चा झटका असू दे की करंट. नाही दिवशी तुझ्या डीपीतली फीज उडून ना नावाचा भैयाराव नाही. बस भैयाराव, दूध कसं लागलं? म्हणजे पाणी बिनी होतं का नाही? ए किशा गाढव बुद्धीचे, इथं भैयाराव कधी नाही ते सिरियस झालेत. तू चेष्टा करतोय त्यांची. ए थोर विचारवंत, तू नको आता नाही पाजू. त्याला तुमची बुद्धी कुठवर झक मारते ना, मला चांगलंच माहित आहे. आपण आता गप. आणि दूध कुठं लागलं तेवढं सांग मला. अरे जरा गडी असल्याने हपस की बारकं पोरकं मुतते ना तसं पाणी यायला लागलंय. आणि गाढवानं कधी घोड्याला बुद्धी शिकवू नये. भैयाराव, एक बोलू का हो? प्रिया वहिनी म्हणजे नागिन आहे, त्या नागिन. आणि त्यांना वशमध्ये करायचं लय जड जाणार आहे बघा आपलं. आता भविष्याचं काय सांगू शकत नाही आपण, पण आत्ताच्या परिस्थितीवरनं कळतंय. नागिन आहे, असू दे की नागिन. अरे ती जर नागिन असेल ना, हा भैयाराव मुंगूस आहे. काय मुंगूस? होय मुंगूसच. आणि या मुंगसाला नागिनाला कसं चित करायचं ना, ते कावळ्याने शिकवायची गरज नाही. हापस आता. दूध 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 आली बाबा कडकडती बिजली. आवाज दिला त्याला बाहेर येत नाही काय का? दारामध्ये माणसाला ताठळत उभा ठेवायचा आहे. आम्हाला काय तेवढीच काम आहेत वैर? तू कधी येतोयस, तू कधी हाक मारतोयस, तुझ्या हाकेची वाट बघत बसायला रोजच्या रोज किती येऊन दमतोयस ना, ते माहिती आहे मला. होय बिजले, मी दिलेला शब्द कधी मोडत नाही आणि वेळेला मी लय पक्का आहे. हे बघ, 8 वाजायला 1 मिनिट 35 सेकंद अजून बाकी आहेत. माहिती आहे किती वेळेचा पक्का आहेस. हा मग आहेच की. दे चल. आज दूध पाण्यावाने का दिसतंय रा? कावी झालेल्या माणसाला आहे ना पूर्ण जग पिवळच दिसतं. ते काल एक्स्ट्रा दूध दिलेलं मांडून ठेवलंस ना. कसं आहे, कोरडे उपकार घ्यायची सवय नाही मला. तुझं माझ्यासारखंच आहे. तू कोणाचे कोरडे उपकार घेत नाही आणि मी कोणाला कोरडे उपकार देत नाही. बरं ते जाऊ दे. अरे परवा दिवशी बोलता बोलता तुला एक विचारायचं राहूनच गेलं. भैयारावने का अडवलं होतं तुला काय करायचंय? मला तर काय नाही करायचं, पण राहवलं नाही म्हणून विचारलं. पण एवढं काय झालं पर त्या तोंडावरती राग आणि दूध फेकण्यासारखं? तो मला काय बोलला? त्याच्या तोंडावर मी दूध का फेकलं? याच्याशी तुझा काय संबंध रे? आणि मी म्हणते तुला विचारायची गरजच काय? तशी गरज काहीच नाही म्हणा, पण मी आपलं असंच विचारलं. तू काय माझा पाहुणा आहे का, रावळा आहे का, मित्र आहे का, जोडीदार आहे रे? म्हणून तुला काळजी वाटली म्हणून तुम्हाला विचारलंस असं काय आहे? हे बघ, गप दूध द्यायला येतोयस ना, दूध घालायचं आणि निघायचं. जास्त पंचायती करायची नाही. आजकालचं कलयुग म्हणजे चोराच्या उलट्या बॉम्बा. चांगल्या माणसाची कदरच नाही. काय म्हणलास? तुला न ऐकू जायला असं काय बोललोच नाही. चांगला आणि चांगुलपणा ते बी तुझ्यात. ते असं झालंय, चोराचं नशीब जोरावर आणि चोरीचा आळ मोरावर. तिच्या DNA मध्येच फॉल्ट आहे का काय? राम राम तात्या. राम राम जीवनराव.
कसं काय यानं केलं? काय नाही, हे इकडे दगड अन्नाकडे आलतो, तुम्ही दिसला, माल ओळून. बरं या बसा. बरं आलाय तर चहा पिऊन जावा. प्रिया, ए प्रिया, काय हो पप्पा? एक कप चहा ठेव, जीवनराव आलेत. ठीक आहे. ओ भैया बरं अजून एक वाढव, किशा पण आलाय. नव पण आमच्या गरीबाच्या घरचा चहा चालेल का? हाय का तात्या? न चाला काय होते तवा? तुम्ही काय चहामध्ये विष मिसळताय होय? आमच्या गरीबा घरचा चहा म्हणजे चमच्याभर दूध आणि तांब्याभर पाणी असते म्हणून म्हणलं. अहो तसं काय नसते तात्या, चहामध्ये दूध आहे का पाणी हे महत्त्वाचं नाही. आम्ही फक्त चव बघतो. चव आवडली की ते आम्हाला आवडतं. मग ते दूध असो किंवा पाणी. प्रिया, आणखी लवकर चहा. आले. ह्या जीवनरावला आज असा चहा पाजते की नाही, ते इथलाच काय कुठल्याच घरचा चहा प्यायचा लायकीचा ठेवणार नाही. अरे जीवनराव, तुम्ही घ्या चहा. ते राम्या लागले हाक मारायला, बघ तुम्ही काय झाले त्याचं. बरं या लवकर या. घ्या घ्या आलो. हां हां. काय झालं? कडक हातांचा कडक चहा नरड्याखाली उतरणं वाटतं. आया हे काय आहे? चाय का मिठाचं पाणी काय केलंय? चहामध्ये दूध मिसळ होतं का विष ते काय माहीत नाही, पण चहा एकदम कडक झालता बरं का. अगदी पहिल्या घोटापासून ते शेवटच्या घोटापर्यंत एकदम टॉप टू बॉटम कडक होता. तुझ्या वाणीच आवडला. तुझा हा कडकपणा आवडला. येतो. एवढी चहाची चव जर कडक लागते म्हटल्यावर कालच्या दुधाची चव मात्र पहिल्या दारासारखी लागली असेल, हो ना? मी काय म्हणतो भैयाराव, आता तुम्ही आणि किशा प्रियवणींच्या घरी चहा पिऊन आले ना, मग आता आणि चहा कशाला? अरे तेव्हा तू नव्हतास ना, म्हणून म्हटलं तुझ्यासोबत चहा प्यावा. अहो पण एकच कप. अरे झाला का नाही चहा? किती वेळ लागतो चहा बनवायला? भैयाराव आपल्याला सोबत चहा प्यायचा आहे ना, मग एकच कप. ए अरे सारखं सारखं काय विचारतेस? तू आलतास का तिकडे चहा प्यायला? म्हणून एकच कप मागवलाय. आणि तुला सांगतो, वहिनींचा आजचा चहा भैया साहेबांनी एका घोटात अख्खा कप संपवला. अरे माझी जर चहा प्यायची तलब असली जिरल्या ना, एक नंबर होता चहा, एक नंबर. तू जर असतास ना, चाटून बसून प्याला असतास चहा. काय सांगतो मग? खर्चला कमी पाहिजे होते तिथं. भैयारावच्या ठेवायचं. ए काय बघतोस? गी जा, गार होईल. भेटो थांब. ए तू घे. मी
आपण पिली ग वहिनीच्या तिथं. तरी पण अजून एकदा घे. आणि हा, प्रियाच्या घरी जसा एका घोटात चहा संपवला ना मी, तो पण एका घोटात घ्यायचा. काय? अहो गरम आहे, पोळ की जिभेला. अरे जिभेला पोळाची एवढीच भीती वाटते ना, मग प्रियाच्या घरी जीभ तुझी लय चुरचुर बोलत होती रा. अहो चहा किती कडवाट होता. नरड करापलं की पा. नरड कर आपलं. अरे पण मी पिराच ना, तू पिरा असता तर काय मेला असतास काय. घे. गरम आहे. घेतोय का आतलं पातेल आणून होतो तुझ्या नरड्यात. चल पी. आणि हा, एका घोटात प्यायचा. पितोय का तू? गरम आहे हो. पी. झपाटा दे. कसं होतंय? होतंय ना, लय चुरचुरू बोलते जीप तुझी. पाण्यात की जा. ए बसरतो इथं. लय नाकराय हराम खोरालाय. किशा, तिथनं पुढे जर चूक केली ना, याच्यापेक्षा भयंकर शिक्षा देणार तुला. नाही हो भाईराव. आणि पाणी पाणी भेटणार नाही, कळलं काय? होय शिवा, मी लोक पोरं झाली करू का? लाईट लावल्यामुळे गोरा दिसते. ए नाही बाबा, मी पहिल्यापासूनच लई गोरा आहे. का शिवा, भांग बिंग पाडून आज काय एखादी पोरगी बिरगी पटली काय? नाही रे बाबा, आपण असल्या भानगडीत नसतोय. ते बघ 24 तास असल्याच भानगडीत असतो. ह्याच्याकडे बघून बी वाटत नाही की त्या भानगडीत असेल म्हणून. ए बरोबरच बोलतोय तो. बाप्या म्हणजे काय तुला साधा सुद्धा माणूस वाटला वी? बाप्या म्हणजे वाघाच्या गोव्यात हात घालणारा माणूस आहे. तुला माझा अजून अंदाज येत नाही. सांग केला शिवा. बर तुझा नाही कोणाला अंदाज यायचा. पुरे त्या कांगवेट टाळीवर केस काढशील सगळी. थांब केस माझी, तालुक माझी, तू का? पुरे आपल्याला वाढ टाका जायची. फुलपाखरू बघायला जायचं. वाढ टाकत दिसेल की एखादं पाखरू तुझ्यासाठी. आमचं बाबा फिक्स आहे, आमचं एकच. चंचल चंचल चंचल. चला चल येतो की थांब. तो साहेब कांगवा राहिला खिशात घाल चालते वाईट. तुमतोय की वाढ घ्या वाढ. वाढालय वाढ घ्या वाढ. 10 ला 3, 20 ला 7 वाढ घ्या वाढ. अय शिवा, लगावरती लवकर, मला जाऊन दुकान उघडायचं आहे अजून. ए बाप्पे, चल केला का वाढ टाकू लाग. ए वाढ टाकू लाग, माझा काय संबंध आहे का? एकतर ह्यो माझा गोरा चेहरा उन्हानं काळा होतोय आणि तुझं माझी वाढ टाकू लाग. आपण नसते जा. ना बोला की. हा 70 टाकले ते किती 100 टाकायच्यात ना. बर चालतंय, अजून 10 टाकतो. लागल्यावरती करा फोन मग. बर चल केला का बाप्पे. हे आवर लवकर. इथं एक तुला मी माझा एवढा इम्पॉर्टंट टाइम ह्याच्यासाठी द्यायचा. ह्याच्यामध्ये आवड लवकर. मी मारलो काय दुकानात आणि ह्याच्याकडं गडी होई अल्ला इथनं मला शिकवायला लागलाय. झाड हातात झाड फक्त. ए तू नको आपल्याला ध्यानात ठेव. जाऊ दे गाडी उकडायला लागलंय. वाढ टाक म्हणलं तेव्हा नाही तुला पकडलं. गो बाय बाय.
प्रिया आहे प्रिया. तात्या काय झालं, काय थांबले? अरे किती वेळ झालं इष्टीची वाट बघत थांबलोय. चला की मग मी पण गावाकडे चाललोय, सोडतो तुम्हाला घरी. गावाकडे चाललाय? बर बर. ये प्रिया चल जाऊ. अहो नाही, एवढ्या ती स्टील की कशाला लगेच जायचं, आम्ही जातो. चला, कॉलेजला आणि शाळेला सुट्ट्या येतात, इष्टी नाही यायची. चला बसा. 6 वाजता आहे गाडी, येईल की एवढ्यात. अगं चल की, तुला एकदा सांगितलं कळत नाही. चल चला की. ए बाप्पे जा माग बस. अय माग बस. नाही नाही लका, ए शिवा कसलं बादाडायच लगा. पोरगी साठी दोस्ताला माग उतरणार मी नसतो. ए यार चल की बापू, चल बसू माग आपण. चल जा लवकर. उतरतोय की दाखवतोय तुला. अच्छा कुठे गेलता? मी विचारलं तुला, तू कुठे गेलतास, काय करायला गेलतास? नाही. मग कशाला विचार लागलायस मला? पण गाडी चालू गपचिप. मागच्या जन्मी काय जाणार होतीस काय माहिती, नुसते अंगावर धावून येतीस. गाडी जरा हळू चालव की. गाडी जरी माही नसते ना तरी स्टेरिंग माझ्या हातामध्ये, मी कशी चालवेन? कडू आहे. काय बोलायला गेलं तरी उलट बोलतो. चालले तुझ, तुला काय करायचंय ते कर, मला काय करायचं? चालवतोयस तू. भांडू नको, तात्याला सांगेन मग. तुला सांग. बरं जाऊ का शिवा? बर बर. तात्या त्यांचे पैसे दे की. त्याला विसरलोच होतो. हो तात्या, पैसे कोणते? हिचं कुठं ऐकता येत? हे काय वाटपची गाडी होय? अरे तसं नाही, इष्टी नाव आलो असतो तर द्यावंच लागलं असतं कंडक्टरला पैसे. दर दर. अहो तात्या, इष्टचा विषय वेगळा आहे, माणूस घेऊन बी करायचं नाही काय. विकी लका तेवढं चा पाण्याला होतील की. नाही नाही दर दर. हो तात्या राहू द्या. अरे धर. राहू द्या म्हणलं तर. सॉरी कुठं चालले म्हणायची? कॉलेजला चालेल दिसते. ए तुला काय करायचंय? ए चंचे गप की तू. ए बाबल्या, आपण पण कॉलेजला चाललोय. तसं पण आज तिच्याकडे आपल्या 3 गाड्या द्या, आपण जाऊ शकतो की कॉलेजला. डबल सीट. डबल सीट? अहो बाई, अबे आतापर्यंत कधी डबल सीट चालवलीच नाही. असं म्हणतोस काय? चल की मग तुझी आज इच्छा पूर्ण करू. पण ए किशोर बाबल्या, हे मधलं सीट मी घेणार काय? बाकीचं तुम्ही ठरवून घ्या कुठलं घ्यायचं ते. मग मला मी जांभळा रंग लय आवडतोय. चालतंय. ते म्हणतात ना, एखाद्या वेळेस हत्ती पाळावा, तेवढी बी ऐपत नसेल ना ते एखादं गाढव पाळावं. पण कुत्रं पाळावं नाही बघ, कारण की कुत्र्याला किती बी हाणलं ना तरी मी लाळ घोटत येते दारापुढं. हे वैशे, काय आवाज खाली करून बोलायचं काय? मी काय ती चंची नाही की तुझं सगळं ऐकून घ्यायला आणि शांत बसायला. आणि तसं बी मी तुझं नावच घेतलं नाही, तू तुला कसला आला रे राग? ए चला येत ना. वैशे, तू कोणाचं नाव घेतलं नाहीस बघ, पण जे काय बोललीस ते बरोबर बोललीस बघ. ते कसं आहे, शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात की नाही, त्या पद्धतीचं काम आहे. पण एखाद्याला शब्दानं पण कळत नसेल तर काय म्हणायचं का? म्हणजे नेमकं सविस्तर सांग की मला. सांगितलं असतं बघ, पण जाऊन दे. एखादा बिचारायला कितीही हट करायचा. बरोबर बोललीस बघ. एखादा गाढव झाला म्हणून आपण पण त्याला लाथ मारायची नसते. म्हणजे त्या गाढवात आणि आपल्यात काय फरक राहणार आहे?
अरे शिवा, शाळा शिकून कुठंतरी हलकीना भारी नोकरी बघायची, असं दुसऱ्याच्या रानात कुठवर कष्ट करत बसणार आहे. अहो तात्या मला बी शिकायचं होतं, पण घरच्या परिस्थितीमुळं आणि बापामुळं शाळा सोडून दिली. हे सगळं खोटं आहे. शिकणारा कसा बी शिकतो. त्या राजारामचं पोरगं बघ, मागच्या महिन्यात आर्मीत भरती झाले. अहो तात्या ती फक्त म्हणे, शिकणारा कसा बी शिकतोय. आणि ज्याची ज्याची परिस्थिती ज्याची त्यालाच माहिती असते. आणि राजारामने त्याच्या पोराला शिकवण्यासाठी किती खस्ता खाल्ल्यात ते मला बी माहिती आहे की. अहो अक्षरशः त्याच्या पोराची अकॅडमीची फी भरण्यासाठी लोकांच्या साल धरली होती. आणि इकडं बघा, माझ्या 10वीच्या परीक्षेच्या फीसाठी पैसे ठेवलं होतं, काहूनच माझ्या बापाने चोरून नेलं आणि आकड्याला लावलं. तेव्हापासून मी शाळा सोडून दिली. अरे तुझं बी खरं आहे, पण शाळा सोडल्यामुळं आयुष्याला कष्ट लागले का नाही मागं? अहो तात्या, नोकरी करू नाही तर मजुरी करू, दोन्हीकडे बी कष्टच करायचे की. अरे ऑफिसातलं काम सावलीतलं आणि बिगर कष्टाचं असते, आणि रानातलं काम उन्हातलं आणि काबाड कष्टाचं असते. फरक आहे का नाही मला सांग? अहो तात्या फरक तर आहेच की, पण मी असं आयुष्यभर असं लोकांच्यात नाही राबणार. मग काय करणार आहे? अहो तात्या ही 3-4 मसर काय असे उगाच घेतल्यात वय. हे 3-4 मसर जरा नेल झालेत ना की अजून 2-3 घेतो आणि आपल्या कुरवली गावामध्ये मस्त एक डिरी खोलतो. आणि भांडवल शेतावरती कर्ज काढावं म्हणतोय. कर कर, केल्याशिवाय काय होत नाही. दुसऱ्याच्यात मरमर मारण्यापेक्षा स्वतःचा धंदा केलेला कधी बी चांगला. वैशप्रिया, तुम्ही जे जीवनरावला बोलला ने ते मला अजिबात आवडलं नाही बघ. म्हणजे का? असं नाही बोलायला पाहिजे होतं. मग कसं बोलायला पाहिजे होतं? बाबा र, तू लय चांगला आहेस, रोजच असे आमची छेड काढत जा, आणि आज छेड काढल्याबद्दल धन्यवाद, असंच बोलायचं होतं. तुला तर तेवढंच कळते बघ. आणि एवढं घालून पाळून बोलण्यासारखं काय बोललं होतं ग त्यानं? फक्त एवढंच म्हणलं होतं ना गाडीवर डबल शीट येणार काय म्हणून. म्हणजे तुझ्या मनात होतं त्याच्या गाडीवरनं जायचं, मग जायचं होतंच की, आम्ही कुठं अडवलं होतं? त्यात काय एवढं? त्यांच्या ठिकाणी आपण जर असतो, कदाचित मी जर असती तर तेच केलं असतो. चंचल इथं का बसले असल? बरं बरं, बसल्यात तर बसू दे, जाऊन इशेच काढतो. आणि त्यानं जर तेडीत फिरकी घेतली तर आपण गोडीत फिरकी घेतली तर काय झालं असतं? हे चंचे, काय बोलतेस कळते का तुला तरी? तिला जर कळत असतं तशी लाच सोडल्यागत बोलली नसती ती. समध्या गावाचा शानपणा तुझ्याकडेच आहे असं समजू नको वैशे. आणि हे बघ प्रिया, गावात ढीक पुऱ्या येतात, काही काही तुझ्यापेक्षा पण भारी येतात, तरी पण जीवनराव तुझ्या पाठी लागला. तुझ्यात काहीतरी स्पार्क दिसला असेल ना, फुटेज मिळते तर घे की फायदा करून. हे बघ चंचे, उद्यापासून आमच्यासोबत कॉलेजला यायचं नाही काय? चल ग चल. अगं प्रिया वैशे, एवढं काय झालं रागायला यायला? जाऊन इशेच काढतो. गावापासून गोड आडले, तेवढंच 2 पावलं जाईल की पुढं. तागडाक तागडाक. ह्या दोघी गणे स्वतःला काय समजतात काय माहिती. एवढी सोन्यासारखी संधी चालू झाल्या, त्या संधीचं सोनं करायला सोडून उगाच सत्य सावित्रीचा आव आणायला लागलेत. घ्या, इथं मी घोडा झोपलेल्या चंद्राच्या रथात बसायची स्वप्न बघती, आणि देवानं माझ्यासाठी काय पाठवलं? ही बैलगाडी. काय नशीब आहे राव माझं. चंचू चंचू. हे बाप्या, मला चंचू चंचू म्हणून जाऊ नको. मला कोण प्रेमानं बोलायला आवडत नाही. अगं पण चंचल, मला प्रेमानं बोलायला आवडतं. बोल की, काय बोलायचंय? बोल की. मौका भी है, दस्तूर भी है, तो हम फिर क्यों ना आज वो बात करें. मेरा मतलब जरा बोलूया की आपण प्रेमानं, हळूहळू, गुलू गुलू. बरं ऐक, आता मी तासाला जाती, तास संपला की परत माघार येते, मग आपण निवांत बसून बोलू. गाढवासारखं नशीब आहे रे तुझं.
बरं जाऊ का बापू? घरातल्या घरात कसं असतं बघ. काय गेली पोरगी गेली. लगा काही चंचल दुकानात आली का नाही, जा म्हणलं की जात नाही, आणि कॉलेजात आलं थांब म्हणलं की थांबत नाही. चंचल मला बापू म्हणतात, बापू लक्षात ठेव. तुला वाटत असल बापू लय बोळा आहे, आणि हो तू जेवढं समजतस का नाही त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं का नाही बापू लय बाजिंदा आहे, ध्यानात ठेव. चंचल एक दिन मैं तेरे मन की कली को अपने दिल के बगीचे में जरूर खिलाऊंगा. काय स्लो मोशन लय गाण्यात लागला कसा आलाय. पोरगी बिरगी पटवस का काय? पोरगी याला काय मस्करी विस्करी करता बाहेर राव. ए मस्करी विस्करी खरंच आहे ती. खरंच आहे म्हणजे आम्ही आता मस्करीत बोलत होतो, तुझं खरंच आहे होय? मग काय 2 वर्ष झालं आमचं चाललंय तिचं आणि माझं. 2 वर्ष? हा नुसतं 2 वर्ष नाही, आणि 1 वर्ष का नाही. तिचं माग लागायला गेले तेव्हा ती कुठं या बाप्पाची डाळ शिजल्या, आणि तुम्ही या बाप्पाला कच्चा समजताय का काय? बाहेर चला जाऊया आपण. असल्या मशीच्याकडे नारा लागताय. हे स्लो मोशन या बाप्यानं जर ठरवलं का नाही बाप्या गाव पेटवू शकतो, आणि पोरगीचं काय घेऊन बसलाय सा. स्लो मोशन खरं आहे तुझं, खरं आहे. यू गो गो गो. आय एम गो. यू गो. आय एम डिस्कस. आय एम गो. गो 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 गो. गो. आय एम डिस्कस. हा या साईड कॅरेक्टरला पोरगी पटली हो. तुम्ही तर पिक्चरचं हिरो दिसतो हो, पिक्चरचं. तुम्हाला का पटवायची पोरगी? ए हिरो नाही, विलन बोल, विलन. आजकाल जमाना हिरोचा नाही विलनचा आहे. आणि आपल्याला असलं पाखरू नाही पटवायचं. आपलं पाखरू कसं आहे, कोळशाच्या खाणीतून अलगद हिरा बाहेर काढायचं. त्यामुळे थोडा वेळ तर जाणार ना. काय थॉट आहे? हा मला बी पटलंय बरं का तुमचं बोलणं. पटलंय ना मग काय. चला मग चहा पाचतो. चला मला शाळेचा द्या बरं का. होय प्रिया, या जगात अभ्यास ही नावाची संकल्पना नसती तर किती बरं झालं असतं. होय होय, म्हणजे सगळ्या जगात तुझ्यासारखीच पोरपोरी असतात नुसती मोक्कार. ही पोरगी चांगली, ती पोरगी चांगली, हे पोरग चांगलं, ते पोरग चांगलं, असा भेदभाव तर झाला नसता. तो काय शिव आहे का काय? आणि आज कॉलेजामध्ये कशासाठी आला असेल ग? आला असेल कुठल्या तर पोरगीला बघायला, त्याशिवाय काय येते त्याला. वैशे मला काय वाटते माहितीये का, हिच्या डोक्यात ज्या वेळेस मेंदू देव भरत होता का नाही त्यावेळेस बहुतेक देवच कुणाच तर प्रेमात पडला असणार आहे, त्यामुळे हिला सगळं सुस्त असलं. आणि ते बी पलटे असेल. आईला ग्राउंडवर तर कोण बी दिसा नाही, आणि बाप्पाचा बी फोन लागा नाही. असं काय बी करून फॉर्म दिला पाहिजे. ते कायलाय बघते तर. शिवा इकडे रे. काय झालं काल तास? काय ना आज चालतो. कुठल्या पोरीला आलता म्हणून विचार. संचे काय झालं, कोणाला काय काम होतं का? बाप्पाकडे आलतो, ते फॉर्म भरायचा होता पण त्याचा फोन काही लागा नाही झालाय. एक काम कर की तू देते का फॉर्म भर? कसला फॉर्म रे? बँकेचा आहे. देते, थांबा पेन दे ग. थांबा 2 मिनिटं भरत. नाव, घर, गाव, नंबर. बरोबर भरलायस ना? बँकेत जाऊन गोटाळा नको व्हायला. अरे सॉरी एक मिस्टेक झाली. काय आलं? अरे तुझ्या नावाच्या जागी तुझ्या पंजेचं नाव लिहिले आणि गावाच्या जागी समशानभूमी लिहिले. हुशार आणि इकडे थँक्यू बरं का. वेलकम. येऊ. हो. हो जीवनराम, हाय नुसतं बघत बसलाय.
तिचं सकाळचं बोलणं ऐकून माझ्या कानाचं पडतं बघ फाटलं आणि हृदयात तिथं उडायची ती. बघा जीवनराव काय चीज आहे हे तुम्हाला तिला दाखवूनच दिलं पाहिजे. ए येडपट जरा गप्प बस. काय जातं तुकडं उडलं. जीवनराव हे येड्याचं काय ऐकू नका. मी सांगतोय माझं एकदाच ऐका. तुम्हाला जर का प्रिय वहिनीला पटवायचं असेल ना काहीतरी वेगळा मार्ग अवलंबला पाहिजे. वेगळा मार्ग? हे बघा तिच्या मनात तुमच्याविषयी लय राग आहे आणि जबरदस्तीनं काय होणार नाही. त्या रागाच्या जागी तुम्हाला प्रेम भरावं लागणार आहे. ती बी प्रेमानंच तरच इम्प्रेस होईल. नाहीतर काय नाहीतर घालायला लागतील यार झरे. आउटपुट भी काय नाही इनपुट भी काय नाही. और जीवनराव अगर सीधी उंगली से घी ना निकले ना तर कधी कधी उंगली टेढ़ी करायला लागते. येते का ध्यानात? आले चांगलंच ध्यानात आले भावानं माझ्या. आता बघाच तुम्ही आता असा डाव टाकतो ना की प्रिया स्वतःहून इम्प्रेस झाली पाहिजे माझ्यावर. अँग असं आता कसं बोललाय कॉन्फिडन्स मध्ये आहे ना. मग काय. आरते काल कॉलेजला का आले नाहीस ग? अगं मम्मी पप्पा लग्नाला गेले होते आणि घरी पण कोण नव्हतं. सोन्या गेला होता शाळेत. मग गुरांना पाणी वगैरे टाकाय कोण नको आहे माणूस घरी म्हणून थांबली होती. बरं झालं आले नाहीस. नाहीतर काय ती जीवन अजून काय म्हणलं का काय तुला? मग तर काय कॉलेजला जाताना मांजरा आडवी आल्या आणि आडवा आला होता. काय बाया रोजच मड त्याला कोण रड असं झालंय बघ. ते हात धुवूनच तुझ्या मागं लागलंय. तर काय घरी सांग की अगं पप्पांना. अगं कसं सांगू घरी? तात्यांना सांगायचे धाडसच होत नाही माझे. काय करू तेच कळन. एक मन म्हणते सांग एक मन म्हणते नको सांगू. सांगितलं तर घरच्यांना टेन्शन नाही सांगितलं तर मला टेन्शन. इकडं आड तिकडं हिर झाले बघ नुसते. ती जीवनालाच माजरड्यावानी करायला लागले बघ. त्याचा माज कसा उतरवते बघ की एक दिवस. नादालाच नाही लागला पाहिजे परत माझ्या. किशा कसा आहे माहिती आहे का? बोला की जीवनराव. चिमटी एवढ्या पाखरांनी किती बी फडफड केली का नाही त्याला शेवटी शिकाराच्या जाळ्यात अडकावं लागतंय बघ. आणि प्रियासारखं रगील पाखरू जाळ्यात अडकवण्याची जी मजा आहे का नाही मजा कशातच नाही. एकदम बरोबर बोलला जीवनराव. कसं आहे बघा ही प्रिया आहेच थोडी रगेल. ए अरे वहिनी म्हण केला काय प्रिया वहिनी हो. पण एक लक्षात घ्या जीवनराव जो माणूस जास्त रागीट असतो ना तेवढा प्रेमळ सुद्धा असतो बरं का. आता तुमचीच गोष्ट घ्या की तुमच्या मागे एवढ्या पोरी लागलेल्या असताना तुमचा मात्र जीव त्या शिंपल्यातल्या मोत्यात अडकलाय. नाहीतर पोरींच्या घरच्यांच्या अपेक्षा असतं तरी काय हो. घर गाडी बंगला सर्व तर आहे की तुमच्याकडं. मग कसलं टेन्शन घेताय? नुसतं घर गाडी बंगला असून उपयोग नसतोय का आरते. घराला घरपण देणारी माणसं बी असावी लागतात. धन दौलत काय माणूस सोबत जाताना घेऊन जात नाही. आणि हो त्यापेक्षा बी महत्वाची असतात ती म्हणजे आपली माणुसकीची माणसं. शिवा ए शिवा दार लावून झोपला का काय घरी? आकडे मास्तर आहेत वय. मला वाटलं कुठं तरी कामाधंद्याला गेला असत्याला. दोन टायमाला आयत गिळायला मिळतं या आणि बसायचं सारखं वहीन पेन घेऊन पांढऱ्याचं काळं करत. इथं बायका पोरं काम करून करून मरायला लागली त्याचं काय नाही अजिबात. आतापर्यंत काय वाटलं नाही म्हणा. आता इथनं पुढंच काय वाटणार आहे? झालं का तुझं आलेल्या चालू? आत्ता कुठं माझी लाईन बसली होती तवर त्या कालव्यानं तुझ्या पाकत्याचा इस्कूट करून टाकला. एक तर बसायचं असतं तर शांत बस नसेल तर इथनं उठून बाहेर हो. मी बाहेर निघते की तुम्ही धरून बसा कोपरा. माले आज आहे आमुषा आणि आमुषाचं बिनकामाचं माझ्या तोंडाला लागून घरात कालवा चालू करू नको बरं का. शांत बस. यालाच बरे आमुषान पौर्णिमा दिसते या. कामाच्या बाबतीत कुठं जाते या? अजून तू अशीच बोलते का तोंड उचलून? तुला माझ्या शिव्याच खायच्या आहेत काय?
का तुला माझ्या शिव्या खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही? होय, खायचे ते मला शिव्या. मगाशी आल्यापासून बघती ती जित्रा वड खाते ती वैरण पाण्यासाठी. हा, घरात बसून तेवढं बी होत नाही वय. येऊ दे त्या शिव्याला. आता जित्राबांचा बाजारच करायला लावते आता. मी तरी एकटीनं काय म्हणून करायचं? हा बघ, त्या जनावरांनी वैरण घाला, पाणी पाजा, नाहीतर त्या सांगोलच्या बाजारात नेऊन उभ्या खाई विका. आपल्याला त्या जनावरांची वस्तुवारी जमणार नाही म्हणजे नाही. हा, बाजार करा. बाजार केल्यावर खाणार काय? 3 वाटाची माती वय. हा, आतापर्यंत नुसती संसाराची राख रांगोळी केली त्या आकड्याच्या पायात. परपंचा कळना बाबाला अजून करायचा. आमचा जीव खात या. अरे शिवा, किटलीत दूध तसंच आहे वय रे? काढलं नाहीच वय? अगं विसरलो मम्मी. ठेव बरं कशात तरी काढून तेवढं. अरे आता कशाला काढून ठेवू कशात तरी? हा, देऊन या जा प्रियाच्या घरी. तेवढाच आशीर्वाद तरी मिळेल. अरे कशाला? कशात तरी काढून ठेव. अरे कशाला काढून ठेवायला? आता काढून ठेवायचं परत सकाळपर्यंत तापवत बसून नासून जाईल बघ सगळं. अरे खातेली तरी ती. जा. बर बर, येतो थोड्या वेळ देऊन. शिवा, काय रे बापरे, आता आलो सकाळी कॉलेजवर आलो तुला. फोन लागला नाही तुझा. कुठे गेलता? अरे कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल होतं आणि लॅबमध्ये होतं दिवसभर. मोबाईल बी बंद होता. पण ती जाऊ दे, तू कुठे निघालास सांग? ते प्रियाकडे चाललोय शिल्लक राहिलं दूध द्यायला. हा हा, प्रियाकडेच चाललोया. लक्का दुधाचा व्यवहार करता करता दिलाचा व्यवहार करायला लागलास की वार पट्ट्या. काय बी नका बोलू. बस बस चल. जीवनराव कसला विचार करायला लागलाय? हो जीवनराव, अहो काय आहे ना, तुम्ही काय करताय ना आम्हाला काय करून देताय? चाललंय काय मनात? जीवनराव, जीवनात काहीतरी करायला पाहिजे. सांगा की काय झालं? प्रिया. प्रिया? प्रियांचं काय? अरे मी असा विचार करायला लागलो कारण मी असं काय करू जेणेकरून प्रिया स्वतः माझ्या इम्प्रेस होईल. इम्प्रेस आणि मी हट. किती पण त्यांना चांगलंपणाची नाटकं करू दे. आता मी काय, माझी खेटर पण त्याच्या इम्प्रेस नाही होणार. का नाही येणार? अहो चांगुलपणा नाही ना, अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करता येते जीवनराव. आणि जीव लावला का नाही, झाडावरचं पाखरं बी खाली उतरतंय बघा. बरोबर बोललाच बिट्ट्या. जीवनराव आपलं डो हम कपडे सांभाळते. ए देखण्या देऊ का एक झापड? लगा कावाना ते सिरियस बोलायला लागलोय, मस्कर करतोय. जीवनराव तुम्ही लय सिरियस झालाय. तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी काहीतरी बोलू का मी? मस्त छान आहेस तू, गप तू. पण त्यो बदललास तर नाही. म्हणजे आता प्रेमात पडल्यावर कुंडवृत्तीचे पण माणूस चांगले होऊ शकतात. असं कितीतरी पिक्चर मध्ये बघितलीस की आपण. पण असं खऱ्या जगात बघितलंयस का तू? आता समजा त्याच्या जर तसा बदल आला तर होणं शक्यच नाही. का शक्य नाही? हे बघ, जर्मनच्या भांड्याला किती पण घासलं ना तर त्याला चांदीची चमक येत नाही, एवढं लक्षात ठेव. हे बघ वैशे, आता तू काही बोलूच नकोस. तुला पण त्या चंचीचं पाणी लागलं. अगं मी जीवनराव बद्दल बोलतच नाही. मग कोणाबद्दल बोलतेस? मी तर त्या शिवाबद्दल बोलतीये. आता त्याचं काय इथं? आता तूच बघ की, काना मागून आला आणि तिकड झाल्यासारखा नाही का त्यो. आता जे क्रेडिट जीवनरावला घ्यायचं होतं तेच क्रेडिट शिव घेऊन गेलाय. अगं मग उलट चांगलंच झालं की जेव्हा शिवान साहेबाला फोन लावला होता की नाही
त्या जीवनरावच तोंड बघायला पाहिजे होतं, नुसतं फुग्यावानी फुगलं होतं, त्याचा सगळा मास भुईसपाट झाला बघ. पण मला वाटतंय ह्या स्टोरीमध्ये ना काहीतरी नवीनच ट्विस्ट आल्यासारखं. कसली ट्विस्ट? शिवा काना मागणाला तिकड झाला तर काय बोललास? काय बोललास? अहो जीवनराव सोडा त्याला, मला वाटते खरं बोलतंय ते. काय मी सोडून जर प्रियाकडे दुसरं कोणी बघितलं ना तर लोक आवडीनं माशाचं डोळं खातात का नाही, असा मेंदू खान त्याचा मेंदू. अहो पण वहिनीचीच नजर जर तुम्हाला डावलून दुसरीकडे गेली तर झाडाला टांगून बोकड जसं सोलतात ना तसं सोलील त्या हरामखोराला. होय रे बाप्पा, शेंची तुला क्यूट म्हणली वाटतं, मला तर विश्वासच बसा नाही बाबा. ए तुझ्या वाणीकडं नाही, मी पण पहिल्यांदा लय चकित झालो होतो. मला पण तुझ्या बोलण्या विश्वास नव्हता. मग मी आरशासमोर गेलो आणि स्वतःला बघितलो. मला का खरंच की मी लय 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 म्हणजे क्यूट आहे. नुसतं क्यूट नाही म्हटली, पप्पी देऊन क्यूट म्हणली. पप्पी देऊन गाज बघितली. हॅलो बोलके कोण तर ऐकल त्या गालाच्या गुच्छ धरलेला ना सर म्हणते बापू तो किती 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 क्यूट आहेस. अरे बाप्पे, तुझ्या तोंडापेक्षा तव्याचा भूड बरं आहे रे. ए कसलायस लगा, मला माहित होतस तू असंच काहीतरी बोलणार म्हणून. खरं तर मी तुला सांगणार नव्हतो, पण तू जवळचा मित्र आहेस म्हणून मी सांगायला लागलो. तुला का जवळचा मित्र नाहीस, तू कोण आहे? जल का मित्र, जल का ए जल पुंजा. ए बाबा, मी तुझ्या कशाला जोडू? तू तिकडे चंचीला काढो, तुझ्या गावातली पुरी काढो, मला काय करायचंय? आणि प्रियाला कशाला मध्ये आणतो? प्रियाला कशाला मध्ये आणतोस? वा रे शिवा वा, मला चांगलंच माहित आहे तुझं काय काय चाललंय. मांजरावाने डोळे झाकून दूध प्याचं जरा बंद कर. शिवा तू या बाप्याला गंडवू शकत नाहीस, गावाला गंडवू शकतोस, लक्षात ठेव. ए बाप्प्या, मी काय त्याच्या घरी काय आता दूध घालतोय? कधीपासून दूध घालतोय? तिच्या घरी आत्ता दूध घालतोय का? मला चांगलंच माहित आहे. उगत जात नाही सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ. ए बाप्प्या, तू झाला चंचीच्या नादामध्ये येडा. ती चंचीकडे सरळ पोरगी नाही, एक दिवस तुला बरबाद करून टाकी ना ती. काय म्हंटलस? तो फिर सुन, मैं बर्बाद होना चाहता हूं. कोई गैर क्या समझे, मैं क्या चाहता हूं. अगर उसका इरादा है तो फिर मैं बर्बाद होना चाहता हूं. अरे शिवा लक्षात ठेव, परत जर माझ्या चंचीला काय म्हंटलास तर तुला आपल्या दुकानात सोड सोड, दुकानातच काय आपल्या हृदयात पण जागा नाही, कळलं का? बघ ती आली, बघ तुझी प्रिया. शॅम्पूची पुडी एक दे. शॅम्पूची पुडी? अगं पण तुझी एवढी चांगली केस असताना तू कशाला शॅम्पू लावतेस? शॅम्पू लावत जाऊ नकोस. हे तू ग बस की, गिराईक आमचं आहे ना, माझं मी बोलतोय की. शॅम्पू लावत जाऊ नकोस. तुला विचारलंय तेवढं दे. तुला म्हणून सांगतोय, आपल्या दुकानातला शॅम्पू सकाळी संपलाय, गावात बॉम्ब करू नकोस. मग आधीच सांगायचं की, कशाला ध्यान झडतोयस? हे बाप्पा जाऊ कर. हे थांब की शिवा. ऐक की शिवा, मला तुला थँक्यू म्हणायचं होतं. तुझ्यामुळे मी लय मोठ्या संकटातून वाचले बघ आम्ही सगळे. खरंच थँक्यू पुन्हा एकदा. जाते. अरे गप्पी काय जात काढतेस? ऐक नाही विषय फायनल. ए काय बी नको बोलू. हे ती जाऊ दे शिवा, हे थँक्यूचा विषय काय आहे बरं सांग? ती का बोलली थँक्यू तुला, आणि तू मदत काय केलीस तिला? आत्ताच्या आत्ता सांगायचं मला. सांगतो नंतर. हे सांगतो नंतर, राहू दे नको सांगूस. तुझं कसं आहे माहित आहे का,
भूक नसून उलटी तर खायचं. अरे या बाप्यापासनं काही लपवणार आहे ध्यानात ठेव. ह्यो बाप्या की नाही बाप्या गुणानं जरी घरी बसला तर मनानं लय बाजिंदा आहे ध्यानात ठेव. जा जा जा. होय रे मिठ्या तर आता नवीन ट्रॅक्टर बुटर घेतले काय हे गरिबांकडे कुठला गरिबांकडे ट्रॅक्टर. जीवनराव मी काय म्हणतो प्रिय बहिणीला पटवण्यापेक्षा हे मामीलाच पटवलं तर आम्ही तसं नाही हो. प्रिया बहिणीला इम्प्रेस करण्यासाठी मामीला पटवलं तर असं पण उलट झालं तर तुझ्या हिच्यात झांजा वाजवल्या याला मग का नाही मारलं. असू दे रे मिठ्या असतं एखादं वंश परंपरागत पातळ मेंदूचं. हा चल बस चला. काय मग मामी कसं काय बरं आहे ना. बरं आहे की आमचं. तुमचं कसं चाललंय? हा आमचं बी आहे ठीक आहे ठीक आहे. मग कवा चारता आमसनी काळ्या वेळ्या? हा कळ्या अहो मामी तुम्हाला कळ्याचा आम्ही मस्त आहे रे की पण त्यासाठी तुमचं मी मत आलं पाहिजे का नाही. होय होय घेऊ की. परवा दिवशी वहिनी भेटल्या होत्या मला. पुन्हा भेटले की घालते त्यांच्या कानावर. चालतंय की मामी तेवढं तुम्ही घ्या म्हणार आणि आमच्या मातोश्रीच्या कानावर घाला. त्यांना म्हणा पोरग एकटं गावभर कुठवर येणार हो. हा नाही नाही बोलते मी त्यांनी बोलते. वय वय आणि मामी आता सगळं तसं बघायला गेलं तर ना तुमच्या हातात आहे बघा. आता मामी म्हणून सगळा कारभार तुमच्या हातात दिलाय बघा. आता तुम्ही करा काय करायचं ते. वय वय अहो आमच्या पाहुण्यातनी लय चांगल्या पोरी आहेत त्या. चालतील ना तुम्हासनी. अहो मामी तुमच्या पाहुण्यापैकी काय तुमचीच चालतंय की मामी चालतंय न चाला काय होतं तेव्हा. पाहुण्यापैकी चालते शेजा पाजारची चालते आणि मामी तुमच्या जवळच्या नजरेतली असेल ना तरी चालते बघा. चालते ना हो. मग बघते की. जीवनराव प्रिया बहिणी कुठे दिसत ना हो. तेच बघालोय. अरे प्रिया असेल की इकडेच. अरे मिठू अरे त्याचं तोंड कशा पाय दाबायला लागलंस? त्याची जीभ जरा बाहेर येते ना. बाहेर येते तोंड दाबले की आत जाते. आत जाते. मामी प्रिया कुठं दिसत नाही. ते जाऊ द्या. अहो मामीचं वजन किती कमी झालंय. होय की मामी राणा बिनत काम करायला लागले का तुम्ही. मदत करत नाही तुमची कोणी. तसं घरातली कामं प्रियाच करते. पण कार्तिक कावा धरणं दुकानला गेल्या अजून पत्त्या नाही तिचा. दुकानला जाऊ जाऊ ह्याच्यात लक्ष देऊ नका मामी. हे असंच बोलतोय बरं का. बरं मामी घ्या तेवढं म्हणावं. होय चालतंय मामी येतो आम्ही मग. घ्या काळजी. मामी तेवढं मनावर घ्या बरं का. आणि बाहेरची कशाला घरातलीच बघा पोरगी. ह्यो नासका कलियुगी रावण आमच्या गल्लीत घरी तर गेला नसेल ना. बो अगं ए काय डोक्या बिक्या पडलेस काय? घाबरली की मी ग. अशी का लपली इथं? मग काय घाबरली का काय त्यांना? त्याला घाबरायला तो काय वाघ लागून गेला वे. मग कशाला लपून बघते? अगं त्याच्या आणि तोंडाला कुठं लागत बसू. परत दिवसाला नाट लागतोय. कुठवर अशीच लपणार आहे ग आयुष्यभर? काय ती एकदाच आमना सामना करते. मला बी तेच वाटतंय ग पण ते एवढं सोपं आहे वे. मग आयुष्यभर अशीच लपून बघत बसणार आहे का? हे बघ आता ते जी वेळ आहे एक दिवस माझी पण येळ येईलच की ग. अगं अशी लपून बघत बसल्यावर तुझी वेळ कधी यायची ग? हे बघ माणूस तोपर्यंत सण करतो जोपर्यंत त्याला सण होतं. एकदा का नरडीला आलं की तो पण हातपाय हलवतोच की. नरडीला येऊन बुडायचा वकूत आला कधी हातपाय हलवणार आहे तू? हे बाई आता तू नको माझ्या डोक्याला टेन्शन देऊस. आधीच मी एका टेन्शन मधनं सावरपर्यंत पुरं झालंय मला. बघायला येईल पुढच्या पुढे. असल्या फालतू गोष्टीकडे मला लक्ष द्यायला टाइम नाही. फालतू प्रिया ही काय फालतू गोष्ट नाही. तुझ्या आयुष्याचा आणि शिक्षणाचा विषय आहे. ही विषय काय ती एकदाच मिटवून टाक नाहीतर त्याचा तुझ्या शिक्षणावर परिणाम होईल बघ. एकदाच घरी काय आहे ते सांगून टाक. बघू पुढच्या पुढं काय होईल ते होईल. बर बघते जाते. प्रिया अहो आता काय आकडा बिकडा टाकू नका. उगा डोक्याला दिन कामाचं पुरं. आता कशाला आकडा टाकतोय.
पण बघ की आपला आकडा टाकल्यावर सगळ्यांनी आकडं काढून घेतलं आणि आपला आकडा धरला लगेच सगळ्यांनी आकडे टाकले ते आणि मोटर चालू केले ते. करू परतीचं त्यातल्याच एखाद्या नासक्याने आपला आकडा दावून दिला असणार आहे. त्यांनी आपलं वाटोळ केलं ना, जीव बी त्यांचं वाटोळ करतोय बघा. मला तर त्या शिरप्याच्या मालकावर शंका येते. होय, हाय तो ताटीवाला तसलाच, तोंडावर गोड बोलायचं आणि महागारी गो खायच्या अवलादीचा. उगं त्या शिवाची ओळख निघाली म्हणून बरं झालं, नाही तर केवढी धोड बसली असते आपल्याला. महाग नाही का एकदा त्या डंकवाल्याच्या हीच चोरी खाली, अहो त्याला 1.5 लाखाचा दंड बसला की. मला बी त्याची दसकी बसली, ते शिवाची ओळख निघली म्हणून बरं झालं. आता कोर्टात काय थोडा दंड बसला असता होय आपल्याला. बरं ऐक, मी जरा येतो गावातनं जाऊन. हाय का आता जेवण तयार झाले, जेवणच जावा की. नाही आल्यावर जेवतो. चालू द्या तुमचं स्वयंपाक. ते पलीकडच्या रूम मध्ये आहे बघा तुमचं. अगं प्रिया, अगं फोन वाजते बघ कोणाचा. माझं कुठं वाजतं, तात्यांचा वाजत असत. अगं बघ की मग कोणाचा आहे. तात्या कणी घरात असलं की घरात फोन विसरतात, बाहेर गेलं की बाहेर फोन विसरतात. कधीच फोन यांच्या जवळ नसतो. बरं बघ उचल. हॅलो, कोण होतं ग? ते शिवा होता, उगल दमवते. अजून एक जण नका कॉलेजला जायला. होय सगळं झालं यायचं. होय प्रिया माग बघ. थोडं बघ आणि गप्प चला. का गाडी घेऊन ये कॉलेजला आणि तुम्ही दोघं मिनिटा जातो की चालत? अहो जीवनराव, थोडं चाललं तर तुम्हाला धाप लागते, एवढ्या दूर चालत येणार आहे वय? बोललास का पुढं? अरे खंडीच्या वरणात हागणारी अवलाद याची शर्ट बी पिवळा घालून आले बस गाडीवर. जातो ये मागणी नाही म्हणता. हे चला ग. जीवनराव थोडं हळू चालत या, नाही तुम्हाला जसं चालायची सवय नाही म्हणून म्हणतोय. तुझ्या बोललास का मध्ये बोललास का? त्याला काय झालं, गप्पाला येत नाही. ऐकलं का बिटा काय बोलत? ते मी ऐकलं, तू नको ऐकू आता. तू पुढे. आम्ही पण ऐकलं. मिठ्या, तुझं हे म्हणणं मला पटलं बरं का. काय हो जीवनराव? हेच की लगा कॉलेजला चालत जाण्यात गप्पा मारत जाण्यात जी मजा आहे ना, ती गाडीवर नाही लागा. अहो मी तुम्हाला लहानपणापासून तेच सांगत होतो की नाही आपण चालत जाऊ तर तुम्ही माझं ऐकता ना कुठं. अरे पण आता ऐकलं की. आणि मिठ्या, इथनं पुढं आपण चालतच जायचं, गप्पा मारत जायचं, ह्यांच्या संग बोलत जायचं. काय म्हण चंचल? चंचल पुढं बघ आणि गप्प चल. अय चंचल, अगं हळूहळू चल की, जरा गप्पा मारत जाऊ. कॉलेज भरायला लेट आहे ना अजून, आहे का नाही? चंचल आणि चंचलची मैत्रीण प्रिया. बोला का मिठ्या? हा, त्यांना काय ऐकू येत नाही काय? जीवनराव, मला वाटतं यांनी का नाही कानात आहे ना शेणचे बोळं टाकलेत, वास पण येतोय आणि ऐकायला पण येत नाही. करायला कराय तुझं. काय मला पहिला कॉलेजला सोड. चावी इकडे. पहिला मला कॉलेजला सोड, मग चावी देते. चल. कॉलेजला सोडणार असलास तर चावी देणार बघ. अरे चावी आणि इकडे नको नाटक करू. पहिला कॉलेजला सोड मला कॉलेजला यायचं. झाली काय? आणि इकडे चावी नाही, तुझ्या गाडीवर मला कॉलेजला यायचं. पहिला कॉलेजला सोडून चावी देते. आणि इकडे चावी नाही ये चला ग. ए देखण्या, गाडी तर घेऊन आलास तू. काय प्रिया, सोडणार आहेस का नाही सोडणार कॉलेजला? बरं आणि इकडे चावी सोडतो. नक्की? तुम्ही दोघी चालत या, मी जाते गाडीवर. अहो प्रिया, कशाला जाऊ की चालत आपण? चल. हो प्रिया. हो प्रिया. अहो जीवनराव काय आहे? मिठ्या, तुला तर चांगलंच माहित आहे आपण जहालमतवादी माणसं.
हा जो अन्याय केला ना आपल्यावर, त्या अन्यायाला वाचा 100% फोडणार. शिवाच आहे का तू? ए शिवा, थांब की गाडी. कुठं चाललास? हे काय दूध घालायला चाललंय? दूध घालायला? त्या प्रियाच्या घरी विरतीप चालू ना तुझा दूध घालायचा? होय आहे की, आता तिकडेच चाललोय. जीवनराव, जाता का वहिनीच्या घरी? तुमच्या मेवण्याबरोबर एवढंच वहिनीचं दर्शन झालं तर दिवस चांगला जाईल तुमचा. एकदम बरोबर बोललास बिट्ट्या तू. शाळेला कधी नाही ती चांगला सल्ला दिलास. ए माग सर, माग हो, प्रियाला बघा यायचंय मला. हो माग. पाय बसतोय ना जाऊ का? प्रिया, ए तिथून पुढे दूध घाला येताना मला घेऊन यायचं. आणि जर का मला सोडून आलास, माझ्या एवढं वाईट कोण असते बघ. प्रिया. ए अरे प्रिया कोणाला म्हणतोस? प्रिया वहिनी म्हणायचं आजपासून. प्रिया वहिनी म्हणून हाक मार. आली ती. प्रिया दूध घे. शिवा, दूध घालणार आहेस का नाही घालणार? तर जाऊ मी घरात. देतात ना जीवनराव, घे की मग. मी दूध घालतोय की. आणि इकडे पाहतो शिवा, मी तुला विचारते ना, दूध घालणार आहेस का नाही घालणार? जीवनराव. ए तू जरा थांब. अगं प्रिया, मी दूध देतोय की. आणि इकडे पाहतो. पण मी शिवाला सांगते ना, तुला एकदा सांगितलं कळत नाही? दूध घालणार आहेस का नाही घालणार? तुला शेवटचं विचारते. शिवा. जीवनराव. ए तू जरा घाबरा. अगं मी तुला बोलतोय ना, त्याला काय बोलतोयस? माझ्या सांग बोल की. आणि इकडे पाहतो. हो जीवनराव, काय केलं तुम्ही? शिवा, मी तुला शेवटचं फायनल सांगतोय. आजपासून प्रियाच्या घरी दूध घालायला बंद करायचं. आणि जर असं नाही केलंस तर तुझा कांदा दुधाला बंद करून टाकेल. चल बस घे. मला पण बघायचं तू दूध कसं घालतो तुझ्या घरी. आता माझ्याकडून दूध घेत नाही काय? अरे बस की. हो जीवनराव. अहो काय झालं? असं तोंड का पाडले? शिवा नडला काय तुम्हाला? शिवा आणि मला नडतोय. मला जर नडला असता ना, जायगर तोडला असता त्याला. मग झालं तरी काय? काय मग जीवनराव, सकाळच्या मुख दर्शनाचा आनंद अजून दिसतोय चेहऱ्यावर? आनंद? तुला माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय काय? बिट्या तिकडे तू जरा. तुला माझ्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय का? चेहरा खातोय माझा. जीवनराव, अहो कशाला रागराग करताय? असं रागराग करून कसं चालेल? हे घ्या, पाणी घ्या. तुम्हाला किती वेळ सांगितलं जीवनराव? राहू दे. हे बस तू तिकडं. तुला ना प्रिया ना ते दमलेवाने झाले बाप, कधी चहा पिल ना असं झाले. काय ग प्रिया, काळाच्या कशापाई केलंस? काय शिवानी सकाळी दूध घातलं नाही भाई? अगं घातलं होतं, पण ते मांजरानं पेलं. मांजराने प्यायला तू काय झाकून ठेवलं नव्हतंस होय? अगं ठेवलं होतं की. आता पेलं त्याला काय करायचं सांगा बरं. असं वाया घालतात होय ग बाई. आणि तुला माहिती आहे ना मला काळा चहा आवडत नाही म्हणून. जा दूध घेऊन ये, मला दुधाचा चहा बनव. मी नाही आणणार, माझ्याकडे पैसे नाहीत. ते औषध आणलं त्यामुळे पैसे संपले. हे घे पैसे घे आणि दूध घेऊन ये जा. अगं मी नाही जाणार बाई, तुम्ही जा. अगं ऐक तर. ए प्रिया, हिला काय झालं असं तोंड फुगवायला? ती एका वेळेस असा प्याला म्हणून काही बिघडत नाही.
शिवा तरी आला नसेल ना हो? त्या शिवाबरोबर जेवण आलं असेल तर मी दूधच नाही घेणार. शिवानं दिलं तरच घेणार. थांब जाते. हा काय मला पण शिकव गेला का? शिकवते की रोज यावं लागेल पण रोज आला तर काय शिकून जातील लवकर. लोकांच्यात काम करण्यापेक्षा आपला स्वतःचा धंदा कधी चांगलाच आहे. खरंय स्वतः धंदा असल्याशिवाय माणूस वरती येत नाही. म्हणून तर डेअरीच्या मागे पळतोय ना. आज दूध घालायला गेलं नाही नाही काय सांगून दूध बंद केलं? कोणी विचारलं सांगता येईल काहीतरी. नाही आला बघ. मला वाटलं येईल पण नाही आला. आता कसं मग? आणि जर तात्याने विचारलं दूध का बंद केलंस तर मग, आणि त्याने बी खरं खरं सांगितलं तर? मला नाही वाटत तो खरं कारण सांगेल तात्याला. म्हणजे शेवा बी भ्याला म्हणायचं जीवनरावला. हे बघ प्रिय, तू घरी सांग लवकर. आता बी येळ गेली नाही तुझ्या हातातनं. एकदा जर येळ गेली ना तर नंतर सगळं उलट पडून बघ तुझ्यावरती. अगं मला तेच तर कळ नाही. सांगू तर सांगू कसं? सांगावं बी वाटतंय नको बी वाटतंय. तुला बी माहित आहे की घरचं वातावरण. आणि तो जीवन्या एक बी संधी सोडत नाही घरी चांगलं वागायची. बेचारा लईच प्रेम करते ग तुझ्यावर. कधी कधी मलाच किव येते त्याची. एवढी किव येते ना तर धर त्याला आणि सोड बाप्याला. ए वैशे, बाप्याच्या नावाने टोमणं मारत जाऊ नका. शेवटचं सांगतो. ते म्हणतात ना खरं बोलले की टोचतं. ती असं मी बोललं का नाही असं मिरचीवाणी घोमल झन्नार. अगं बयानं जरा शांत बसा की. तर माझा विचार करून डोकं फुटायला लागले. तुमचंच काय मध्ये तिसरं? प्रिय तो बघ शिवा आकाच्या दुकानावर बसलाय. होय अगं. काय मग आक्या, मिक्सर नीट झाला का नाही? नाही झालं अजून, संध्याकाळपर्यंत होईल. संध्याकाळपर्यंत होईल ना? नाही म्हणजे तिसरा हेल्पट आहे माझा. नाही होऊन जाईल, काय विषय नाही. चला ग. प्रिय बघितलंस का शिवा कसा मान खाली घेऊन बसलाय. डोकं तरी वर करून बघते काय? आज जीवनरावची चांगलीच हत्ती बसले वाटतं. वैशे एवढं बी माणसानं भेत्र नसावं. मला आज कळालं तुझ्या फक्त तोंडात दम आहे ते. तसंच असतंय बाया. आपल्यापेक्षा जर कोण वर्ष ठरलं ना तर माणसाला भिवूनच राहायला लागते. आपल्या स्वतःच्या जीवाचा विचार करायला लागते बाय. एवढं प्यायचं असतं वे तुझ्या परस्ती मुंगी बरी. पाय असं लागलं तर चावती तरी. जाऊन दे बाय, आम्ही भ्याकड आहे. होय, तुझ्या जागी मी असते ना तर पुढच्यानं 4 मारल्यात तर त्याला 1 तरी मारली असती मी. एवढं पळ कुठं पण नसावं माणसानं. चला. कसला विचार करायला लागला? प्रियाचं बोलणं लय मनावर घेऊ नको. कसं आहे, पुरी अशीच असते. ते स्वतःची भाकरी भाजून घेताना ती कधीच कुणाचा विचार करत नाही. त्या कुणाचे किती जळतंय आणि कुणाला काय फरक पडतो. नाही आक्या, उद्या मी त्याच्या घरी दूध द्यायला जाणार आहे. काय त्या जेवणाला काय भेटतोय काय मी? तो काय येडा झालाय काय? कशाला उगा त्या जीवनाच्या नादी लागून अंगावर डोंगर ओढून घेतो तेव्हा? अरे ह्याच्यामध्ये प्रियाचा विषय काहीच नाही. आणि मी कशाला त्याला घाबरू? मी काय त्याच्या घरचं खातोय काय त्याला घाबरायला? बघतो काय होतं इथे. मी कोण हात काय बांगड्या नाही भरल्या. ए मी काय म्हणते प्रिय, तू बोललेलं त्या शिवाच्या मनाला लय लागले वाटतं. एका दगडात 2 पक्षी मारलास ना प्रिया. बरं मला सांग प्रिय, त्या दोघांमध्ये भांडण लावून तुझा काय फायदा ग? खरंच तर उगाच मारलास वे.
ए तो गप्प बस ग, नंतर तुला बोलायला लागला ना लय झिंकारा बसते. मी काय म्हणते प्रिये, तर दोघात मध्ये भांडण लावू तो नाही निराळी होशील, पण ह्यात मध्ये होरपाळणार कोण? ते शिवा. आणि काही चूक नसतं ना, असल्या बाबतीत होरपळच असतं. कसल्या बाबतीत? स्वतःचा संदर्भ दुसरीकडे जोडू नको बघ तू. मी काय म्हणते प्रिये, हे बायांनो तुम्ही जावा दोघी, जा. चल. ह्या सगळ्यात त्या शिवाची काय चूक, त्या जीवनरावचं काय नाही, त्याला काय फरक पडत नाही. पण त्या शिवाचं काय, सगळ्यात वर पावतोय फक्त शिवाच. आणि मला पण काय करता येत नाही. मी काहीतरी केलं पाहिजे. आई तात्यांना सांगू तरी कसं, आणि नाही सांगितलं तर कधी ना कधी हेच कळणारच आहे त्यांना. मला लय टेन्शन आलं. ह्या सगळ्या भांडणात फक्त शिवाच अडकतोय. पण काय बी होऊ दे, त्या जीवनरावकडे भीक मागायला मी कधीच जाणार नाही. प्रिया, शिवा आलाय वाटतं, तर दूध घेऊन ये जा. ते नाही येणार. काय? अगं म्हणजे तो आपल्या छोट्या असेल, उगा गाडीवर बसून हॉर्न वाजवते, त्याला काय काम आहेत? अगं बाहेर बघून तरी ये जा एकदा. शिवा असला म्हणजे हान वाजून बी कोणी बाहेर यायना म्हणून निघून गेला म्हणजे. अगं पण ते नाही आलं ग. तुला एकदा सांगितलेलं कळतच नाही. ते पातीला घे आणि जा. जाते. अरे बास कर की, कान पक्कीर झालं. सॉरी. उद्यापासून दूध घालायला नाही आलास तरी चालेल. मी आईला आणि तात्यांना काहीतरी कारण सांगेन, पण उगं माझ्यामुळे तुला त्रास. अरे गाडी थांबव. काय शिवा, तुला त्या दिवशी काय सांगितलं होतं? प्रियाच्या घरी दूध घालायचं नाही. माझ काय झक मारा दूध घालायला गेलता का रे? हा, नाच करतो. हे बघा जीवनराव, मी तेच सांगतो तुम्हाला, आणि तेच तेच सारखं सांगायला लावू नका मला. तुमचं त्या प्रियाचं काय बिघडलं असेल याच्याशी मला काय मतलब नाही. माझा धंदा दुधावरती, आणि तुम्ही जर मला असं ना दूध बंद कर तर हे काय माझ्याने वाढणार नाही. अरे मी तुला गोडीत सांगतोय, जोर मी शांततेत सांगतोय, शांततेत ऐकायचं. एकदा का डोक्याचा पारा साठवला ना, मी काय कर याचा नियम मला पण नाही. जीवनराव, तुम्ही म्हणताय दूध घालणं बंद कर, तर करतो मी. पण ह्याच्यावरती एक ऑप्शन देतो, महिन्याला 15,000 रुपये द्या मला घर चालवण्यासाठी. तुम्हाला बी त्रास नको, मला बी त्रास नको. तुम्हाला वाटत असेल तुम्ही मोठ्या बापाचे, पण मी पण नाबार नाही. बघतो मी पण माझ्या धंद्यामध्ये कोण आडवं येतं इथे. उतर. आईच्या गावात ह्याच्या लय चरबी आलं रे मिठ्याला. बघ याची चरबी कशी उतरत होती. ओ जीवनराव, उगाच तोंडाच्या वापा नका गमू. तुमची तोंडावर मारून गेलाय तो. मध्येच बोल तरी सारखं. जीवनराव, या आडाने दूधवाल्याच्या नादी लागून आपल्याला काय फायदा नाही. मागच्या वेळेस बी तेच बोलला होता आणि आता बी तेच बोलला. मला वाटतं याच्यावर फोकस करण्यापेक्षा प्रिया वहिनीवर फोकस केलेला कधी पण चांगला. याला प्रिया वहिनीच्या घरी दूध घालायचं बंद करायला लावण्यापेक्षा प्रिया वहिनी स्वतःहून कशा दूध बंद करतील ते बघितलं पाहिजे. येतंय का लक्षात काय म्हणतोय मी? वैशे, आज शिवा आला होता बघ दूध घालायला. होय काय? होय. अगं काल तू त्याला बोललीस ना, ती गोष्ट त्याच्या जीवाला लागली असेल बघ, म्हणून आला असेल ते. होय अगं, पण मी बोलायला नव्हतं पाहिजे होतं त्याला असं. तुम्ही दोघी गेला तेव्हा तर मला लय वाईट वाटलं. आणि तो सकाळी आल्यानंतर मी त्याला म्हटलं की दूध घालायला येत जाऊ नको म्हणून. काय तू असं कसं बोललीस त्याला? येडपट झालीस काय? अगं मग काय करू, ते जीवनराव कसलाय माहिती आहे ना. उगाच माझ्यामुळे ते बिचारा शिवाला त्रास. आणि तुला त्रास होतोय त्याचं काय? माझ्या त्रासाचं मला काय वाटत नाही बघ. माझ्यामुळे कुणाला त्रास झाला तर मला अजिबात आवडणार नाही. नुसते जीवाला हुरहुर लागते बघ. होय ना तर काय अगं, ना कुणाच्या आदत ना मध्यात, तरी बी ते जीवनानं आडी लावून बसलाय बघ. तर काय, या सगळ्या प्रकारांना मला एक डाऊट आलाय बघ प्रिया.
जीवनराव जे शिवासोबत वागायला ना त्याला हे तर कारणीभूत नसेल ना व? कुठलं? जीवनरावला वाटते की शिवाचं तुझं काहीतरी चालू आहे. नाही म्हणजे जीवनराव किती किती प्रेम करतोय हे समद्यांना पण माहिती आणि तुला बी माहिती, म्हणून शिवासोबत असं वागत नसेल ना व? हा, मला वाटलंच तुला हीच शंका येणार, कारण तुझ्या दुसऱ्या डोक्यात काही येतच नाही ना, हिला सुचतच नाही काय प्रेमाशिवाय. असं कसं सुचल बरं? हा, माणसाला त्यासाठी विचार करायला लागतं, डोक्यातून मनात ते विचार यायला लागतात ना. वैशे उगाच सासूपणाचा आव्हान नको काय, ज्या त्या वयात जे ती गोष्टी सुचत असतात. हा, तुला सुचत असतील बाया, पण आम्हाला तसलं काय सुचत नाही. सगळं काय सारखंच असतात काय? काय असं बी असतात की रोज वल्या अंगानं तुळशीला वळतात आणि दिसल त्या पोराकडे पायाच्या नकापासून ते डोसक्याच्या केसापर्यंत बघतात तुझ्यावानी. काय काय म्हणलीस त्यांचे? मला काय वाटते प्रिये, मी म्हणते तेच बरोबर आहे. जीवनरावला वाटते शिवातन तुझ्यात काहीतरी चालू आहे, म्हणून जीवनराव ना शिवाला पाण्यात बघतोय. इथं एक निस्तरायला हिच्या नाकीनं आले आणि तुझं काय चाललंय ग फालतूची बडबड मगाचपासून? हे जाऊ दे बायांनो, आता बास करा की भांडणं, चला. जीवनराव, मला नाही वाटत तसं काय असेल म्हणून. म्हणजे शिवाचं वहिनीवर प्रेम असेल असं तर काही मला वाटत नाही. वहिनीचा तर काही संबंधच नाही. मला वाटतं आत्ता वहिनीच्या मनात आहे ना कुणीच नसेल, आणि जर त्यांच्या मनात कुणी आलं ना तर ते तुम्हीच येणार. कारण तुमच्याकडून जो मान, पैसा, अपेक्षा, बंगला त्यांना मिळणार आहे ना ते शिवाकडून नाही मिळणार. अरे पण तिचं प्रेम आंधळी निघालं तर मग काय करायचं? अरे तुझ्या आईचं तुझ्या हा आहे ना दगड आहे, दगड. याला किती बी रगडलं ना तरी दगडासारखाच आहे, काहीच फरक नाही याच्यात. याच्या नका ना आधी लागू, हे असंच काही पण बोलत असतं. मी तुम्हाला सांगतो, अहो प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. जीवनराव, जीवनराव, तुम्ही सकाळी शिवाला उगाच मारलं गड्या. अरे मारलं? सकाळी फक्त एकच ठोका टाकलाय, तिथनं पुढं प्रियाच्या घरी दूध घालू दे की खल्लासच करतो त्याला. अहो मग तर तो कोणाच्याच घरी दूध नाही टाकणार इथनं पुढं. कशाला जातोय? जगायचं असेल तर जाणार नाही, आणि मरायचं असेल तर घालेल की प्रियाच्या घरी दूध. बहुतेक त्याला मारायचीच इच्छा आहे वाटतं. टाकू मारून. प्रिये, अगं त्याने मारलं ना शिवाला, दूध द्यायला का गेला होता म्हणून. अगं असलं काय की तो जीवना उतान खाट. एकतर्फी प्रेमाचं असं असतं बघ, एकतर हो म्हणा नाहीतर आयुष्याला मुक्का. मी उगाच काल त्याला तशी बोलले बघ, मी काय बोललेच नसतं तर एवढा वाईट परिणाम झालाच नसता. मी रागानं बोलले म्हणते दूध घालायला आलं, आणि माझ्यामुळे मार खाल्लं बघ. अगं प्रिये, प्रिये मीच चुकले, प्रिये माझ्यामुळेच त्याला मार खाल्ला. तू काही गेली नाहीस का ग? स्वतःला का मारून घ्यायला लागलीस तू? हा, त्याने त्याला मारलं म्हणून तू मारून घ्यायला लागलीस? पण त्याने त्याला का मारलं तू हे जाणून घेतलंयस का? की बघितलंयस तू? तुला बी माहिती ते जीवन्या कसा आहे म्हणून, हा किती खऱ्या बापाचा आहे. आणि तुला बी माहितीये ते काय खरं बोलणार आहे वे? त्याने मुद्दामून सांगितलं असेल, त्याने सांगितलं आणि तू पश्चाताप करून घ्यायला लागलीस. पागल आहेस काय तू? बरं ते जाऊ दे, चल खाली नळावर तोंड धुवून घे आधी. माझं चुकलं बघ सगळं. प्रिये, बघ शिवा. प्रिया, माझं तुझ्यावर खरंच लय प्रेम आहे. प्रिया, आय लव्ह यू. आणि जर तुला मी आवडत नसलो तर तुला भविष्यात माझ्यावरच प्रेम करावं लागलं. काय जबरदस्ती आहे का? मी तुला आधीच सांगितलं होतं माझं तुझ्यावर प्रेम नाही आणि कधी चुकून होणार बी नाही. माझं फक्त माझ्या शिवावर प्रेम आहे आणि शिवावरच राहणार. काय? होय, माझ्या शिवावर प्रेम आज बी आहे, उद्या बी आहे आणि कायम राहणार. तुझं त्या दूधवाल्या भिकाऱ्यावर प्रेम आहे? तरी मला संशय